जलगांव जिले के रावेर की तापी नदी में महिला का संदिग्ध अवस्था में शव मिलने से हड़कंप मच गया। शव के हाथ पैर बंधे हुए थे और उसे एक सीमेंट के खंभे से बांधकर नदी में फेंका गया था, जिससे यह मामला और भी गहरा गया। जलगांव जिले के रावेर तालुका से सनसनीखेज मामला सामने आया। निमोरा पुलिस स्टेशन की सीमा से अंतर्गत तापी नदी में अज्ञात महिला का शव बरामद हुआ है। महिला की उम्र करीब 25 से 30 वर्ष के बीच है। शव के हाथ पैर बंधे हुए थे और उसे एक सीमेंट के खंभे से बांधकर नदी में फेंका गया था। गले में कसकर बांधी गई रस्सी से हत्या की आशंका और भी गहरी हो जाती है। स्थानीय लोगों की नजर जब शव पर पड़ी, जिसके बाद पूरे इलाके में हड़कंप मच गया। सूचना मिलते ही पुलिस की टीम मौके पर पहुंची और पंचनामा किया गया। शव की हालत खराब थी, इसलिए पोस्टमार्टम भी घटनास्थल पर ही किया गया। पहनावे से अनुमान है कि मृतका आदिवासी समुदाय की हो सकती है। पुलिस अब मामले की जांच में जुटी है। काल सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास रावेर ते मुक्ताईनगर हा जो जाणारा रस्ता आहे त्यावर निंबोरा सीम या गावाजवळ तापी नदीवरचा जो पूल आहे त्या पुलाच्या खाली नदीपात्रामध्ये एक अनोळखी महिलेचं प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही लोकांनी बघितलं। निंबोरा सीमचे पोलीस पाटील आहेत, त्यांनी तशी माहिती पोलीस स्टेशनला दिली निंबोरा आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले। ते प्रेत बाहेर काढलं। प्रेत बाहेर काढताना असं निदर्शनास आलं की प्रेताचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते। तसंच एक मोठा सिमेंटचा एक चौकोनी असा पाईप पण त्यांच्या पायाला बांधलेला होता की जेणेकरून उरलेली बॉडी वरती येऊ नये। परंतु त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे, खोल आहे पाणी। प्रेत 2-3 दिवसानंतर ते फुगून वरती आल्यानंतर ह्या गोष्टीची माहिती पडली। प्रेत बाहेर काढलेला आहे। 2-3 दिवसाचं प्रेत असल्यामुळं बऱ्यापैकी बॉडी सडलेली होती। जागीच त्याचं पोस्टमॉर्टम केले। पोस्टमॉर्टममध्ये जी महिला आहे तिला अगोदर मारण्यात आलं, नंतर तिचं प्रेत पाण्यात टाकलं असं निष्पन्न झालेलं आहे। साधारण 25 ते 30 या वयोगटातली महिला आहे। तिचा कपडे लत्ता पेहराव दागिने याच्यावरून ती एक आदिवासी कुटुंबातील असावी असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे। आम्ही प्रेताचं ओळख पटवण्याचं काम आम्ही चालू आहे। तिचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर आम्ही व्हायरल केलेले आहेत। वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मध्य प्रदेश सीमेलगतचे जे पोलीस स्टेशन्स आहेत आणि आपले महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत। महिलेची ओळख पटल्यानंतर आपल्याला तिला का मारलं, कोणी मारलं याबद्दलचा आपल्याला तपास करणं सोपं होईल। तेच आम्ही शोध घेत आहोत। कालपासून प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन आणि ऑनलाईन आमच्या CCTV जिथं कुठं त्यावरून अशी मिळत्याजुळत्या मिसिंग आहेत दाखल, तर त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत। याच्याबद्दल निंबोरा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे अनोळखी व्यक्तीविरुद्ध आणि आम्ही तपास करत आहोत। ओके।